समजत नाहीये का? अरे ठरव काय ते वसाऱ्या. सुरू करूया का नको सुरू करूया? रिपोर्ट झालेत ना, मग सांग काही झाले ते. कदम 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 शांत व्हा. असा त्रागा करून नाही चालणार कदम. अरे पण तू सांगितच नाही ना. कदम तुमचे रिपोर्ट्स मी जेव्हापासून पाहिलेत ना, मी सुन्न पडलोय कदम. माझं शरीर अगदी गळून गेलं. माझ्या हातापायांना घाम सुटलाय. माझं डोकं भणभणायला लागलंय कदम. थंडी वाजते मला. डॉक्टर साहेब, हे सगळं मला होत होतं म्हणून तुम्ही मला रिपोर्ट करायला सांगितलंय ना. मग आता रिपोर्ट आल्यावर हे सगळं तुम्हाला व्हायला लागलंय, कसं करायचं सांग आता. कदम शांत. फक्त मला एक प्रॉमिस करा की रिपोर्ट्स मध्ये काय आहे तुम्हाला कळल्यावर तुम्ही आरडाओरडा करणार नाही. हे बघा, आता जे काही आपल्या समोर नियतीने मांडून ठेवलं त्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे ना कदम. हा, मन घट्ट करा आणि मी काय सांगतोय ते ऐक. काय होतंय की तुमचे रिपोर्ट्स बघून ना कदम थक्क व्हायला झालंय. मग डॉक्टर साहेब, मला थक्क व्हायचंय. तुम्ही काय ते सांगा आणि मला थक्क करा. कदम, तुमचे रिपोर्ट्स आम्ही चेक केलेत आणि रिपोर्ट्सवरनं असं दिसतंय कदम की तुम्हाला 3 हार्ट आहेत. ऐका ऐका कदम, मी शांत व्हा. मी तुम्हाला म्हटलं होतं कदम आरडाओरड. तुम्ही इथे बसा, इथे शांत बसा, इथे बसा. हे बघा, शांत व्हा. हो कदम, शांत व्हा कदम. कसं आहे, माणसाला सामान्यतः एकच हृदय असतं, पण रिपोर्ट्स मध्ये क्लिअर दिसतंय की तुम्हाला 3 हार्ट्स आहेत. अरे पण 3 हार्ट म्हणजे 1 2 3 हार्ट. डॉक्टर, दिसतंय कदम इथे. मला सांगा, खरंच तुम्ही हार्टचाच एक्सरे चेक केलाय की दुसरं कुठलं तरी अवयव जे आहे माझ्याकडे जे 3 समजून तुम्ही त्याला हार्ट समजलाय, असं काय? कदम मला सांगा, तुमच्या शरीरात असा कोणता अवयव आहे जे 3 आहेत? कदम नका आठवू. असं नसतो शरीरात कुठलाच अवयव जे 3 असतात. इथे रिपोर्ट्स मध्ये दिसतंय कदम की तुम्हाला 3 हार्ट्स आहेत. तरी सुद्धा मला दम कसा लागतोय. एक्झॅक्टली. बसा बसा, शांत व्हा शांत व्हा. एक्झॅक्टली आम्ही तोच विचार केला आणि रिपोर्ट्स रेफर केल्यानंतर मला असं लक्षात आलंय तुम्हाला दम लागतोय कदम. त्याचं कारण आहे की तुमची 3 हृदय आपापसात भांडतायत. बापरे. म्हणजे ते बाय मैं काम करेगा, नहीं नहीं तू क्यों करेगा, मैं भी करेगा, अरे बाय मैं धडकेगा, मैं पम, ऐसी भांडतायत त्यांची हृदय. असं सगळं. आणि म्हणून तुम्हाला दम लागतोय कदम. अच्छा, म्हणून दम लागतोय काय? तरीच बोलतो मी, असं काय म्हणत दम लागतोय. कदम, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. हा, विचार. मला सांगा, कधी फंबल पडतो का तुमचा? फंबल गोणी भरून पडतात आहे. अहो, टप भरून फंबल पडतात आहे. ओ माय गॉड. आणि हल्ली तर लयच पडतात आहे. कदम, फंबल पडतायत ह्याला कारण सुद्धा हेच आहे की तुम्हाला 3 हृदय आहेत. कदम, तुमच्या 3 हृदयात 3 वेगळी वेगळी वाक्य असतात. कळत नाही कुठलं वाक्य बाहेर पडायचं म्हणून ते फंबल पडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला म्हणायचं असतं चिकू, तुम्ही बोलता कुची. किंवा तुम्ही म्हणता काचू, किंवा तुम्ही म्हणता चुका. काय होतं, एका हृदयात कुची असतं, एका हृदयात चाकू असतं, एका हृदयात कुचा असतं. म्हणून ते 3 फंबल पडतात कदम. पण डॉक्टर, कधी कधी तर कुचका असं पण बाहेर पडतं.
कदम ते बाहेर पडतं कारण तिन्ही हृदय भांडतात आणि त्यांनी एकत्र शब्द सोडतात. मग ते कुचका असं बाहेर पडतं कदम. तरीच बोलतो आवरे फंबल कसं पडतं माझं. एक्झॅक्टली कदम. डॉक्टर तुम्ही जरा नीट चेक करा चेक ना. केलंय मी कदम, चेक केलंय. हा म्हणजे एक हृदय आणि 2 फुफ्फुस असे मिळून तुम्हाला 3 वाटत असतील, पण ते बाजूचे 2 फुफ्फुस असतील ना. नाही कदम, फुफ्फुस तुम्हाला 5 आहेत. 5 फुफ्फुस. 5 फुफ्फुस आहेत कदम. मी सांगणारच होतो, एक क्लिअर कट दिसतंय रिपोर्ट मध्ये तुम्हाला 5 फुफ्फुस आहेत. म्हणजे फुफ्फुस असे 5 फुफ्फुस आहेत मला. कदम दिसतंय इथे, 5 फुफ्फुस दिसतंय इथे. तरी बोलते हिच्या हातला मी दम पंप मारतो तरी मला दम कसा लागतो. अवरे 5 फुफ्फुस असून काय फायदा. कदम हे बघा, अवयव जास्त असले म्हणजे तुम्ही क्षमता जास्त आहे असं नाहीये. मग आता समजा तुम्हाला 2 पाय आहेत. हा. मी तुम्हाला 2 पाय एक्स्ट्रा दिले तर तुम्ही जोरात पळणार आहात का? नाही पायात पाय अडकून पडू शकतो ना मी. हो ना, पायात पाय अडकून पळाल म्हणजे 5 फुफ्फुस आहेत, त्यांचा तुम्हाला उपयोग नाहीये. नाही त्याचाच त्रास होतोय म्हणून दम लागतो. काय होतं की ज्यावेळी तुम्ही हवा आत घेता तर एक फुफ्फुस बोलतो मला हवा पाहिजे, हा. दुसरं बोलतो नाही भाई मेरे को मांगता, तिसरा बोलतो नाही मने जो छे, चौथा भाई हूँ क्यों करंदा मेरे को भी मांगता. अरे बापरे. असे त्या 5 फुफ्फुसांची आपापसात भांडणं होतात आणि भांडणं झाल्यावर काय होतं, भांडणं होणं असेल तर भाई राहू दे मला नको. दुसरा बोलता भाई तेरे को नहीं मांगता तो मैं अकेले के करू. तो तिसरा बोलता भाई હું अकेला जो એને શું કરું તો બધા કામ હું જ કરે છે. मग कोणच हवा घेत नाही आणि मग हवा न घेतल्यामुळे तुम्हाला दम लागतो. अरे पण वसाऱ्याने 5पैकी कुणीतरी एकाने जबाबदारी घेतली पाहिजे ना, की बाबा मी आता पंप मारतोय तर पचकन कुणीतरी एकाने घ्यावा. अरे मी जगलो तो तू जगेल ना, तो मेला तर काय टेन्शन नाही का वसाऱ्याला. तो पण मरेल ना, असं काय करतात. एक्झॅक्टली कदम, मला तेच कळत नाही की एकाने तरी जबाबदारी घ्या. मग तेच आहे ना यार. हा गोंधळ आहे कदम. म्हणजे आता समजा मला तुम्ही म्हणताय एक लिस्ट मध्ये फायनल जे आहे की आता मला 5 फुफ्फुस आहे, उद्या तुम्ही म्हणाल मला 7 किडनी आहेत. नाही कदम, तुम्हाला किडन्या 9 आहेत. नो कदम 9 किडन्या आहेत. मी सांगणारच होतो, मी हळूहळू प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला चेक करून सांगितलं. अरे 9 किडन्या. ज्याला माझं शरीर आहे काय अवयवांचा बुधवारचा बाजार आहे. कदम इथे अरे डॉक्टर तुम्ही नीट चेक केलंय काय, म्हणजे एकावर एक असे एक्सरे ठेवून तुम्ही असं बघत तर नाही ना. असं कसं कदम, नाही मी तुम्ही check- असे जरा त्याला असे बिटकले असेल जरा चिटकून कदम चेक केलेत रिपोर्ट म्हणूनच सांगतोय ना मग तुम्हाला. तरी असं कसं होतं. एक्झॅक्टली कदम, मीही त्यासाठी खूप अभ्यास केला, मी खूप रिसर्च केला. सो पूर्ण स्टडी केल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलंय काय? आमच्या की तुमची आई ज्यावेळी गरोदर होती, तुम्ही पोटात होतात त्यावेळी तुमच्या आईला तिळ होणार होतं. तिघ जण आहात होतात, पण तुम्ही गर्भात असताना इतर दोघांचे अवयव चोरले आणि तुम्ही एकटेच बाहेर आलात. मी या लोकांचे आवाज चोरले. एक्झॅक्टली हेच रिसर्च सांगते आता मला. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला गर्भावस्था, इथे क्लिअर सांगते. इथे कळलं तुम्हाला. कदम तुम्ही नका काळजी करू, फक्त मला एक प्रॉमिस कराल काय? की तुमची बॉडी तुम्ही मला संशोधनासाठी द्याल. अरे काय बोलतो तुम्ही डॉक्टर. कदम मला तुमच्या मुळाशी जायचंय. तू कुठल्या मुलापर्यंत जाणार आहेस वसाऱ्या. असं नाहीये कदम, मला शोधून काढायचंय की एखादी व्यक्ती अशी कशी जगू शकते जिला 3 हृदय आहेत, 5 फुफ्फुस आहेत, 9 किडन्या आहेत आणि 7 जठर आहेत. असे कशी जगू मला जठर पण 7 आहे वसाऱ्या. 3 हार्ट आहेत, 5 फुफ्फुस आहेत, 9 किडन्या आहेत, 7 जठर आहेत, 7 यकृत आहेत. यकृत. आता यकृत पण 7 आहे वसाऱ्या. काय फालतूगिरी चालले. यकृत पण 7 बोलतो आहेस तू मला. एक वाढवत चालत आहेस तू. कदम मी का वाढवेन, आलेत रिपोर्ट्स मध्ये ते सांगतोय ना मी कदम. ठीक आहे यकृत 7 आहे तर मग एक फायनल लिस्ट दे ना यार तू मला. ते फ्लिहा किती माझ्या शरीरातले ते सांग आधी. काय किती आहे? फ्लिहा किती आहे ते सांग ना माझ्या शरीरातलं. फ्लिहा. कदम सॉरी टू से, पण रिपोर्ट्स मध्ये पाहिलं तुमच्या शरीरात प्लिहा नाहीये. एक फ्लिहा नाही माझ्या कदम हेच चुकतंय आपलं. काय झालं? जे नाहीये त्याच्या मागे का जाताय तुम्ही? तुम्ही फ्लिहा जे नाही. आहे त्यांच्याकडे बघा ना कदम. म्हणजे? मला सांगा प्लिहाचा काय उपयोग असतो माहितीये तुम्हाला? नाही. मग ज्याचा उपयोगच माहिती नाही त्याच्यासाठी का तांडव करताय? अरे पण हे जे काय तुम्ही आधी बोला त्याचा तरी काय उपयोग आहे मला काय माहिती आहे. ऐका कदम, ऐका तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी डॉक्टर आहे ना, माझ्यावर सगळं सोडा. तुम्ही फक्त या फॉर्मवर इथे एक सही करा. सही कशाला. कदम हे एक्स्ट्राचे अवयव काय करणार आहात तुम्ही? म्हणजे
हा ऑर्गन डोनेशनचा फॉर्म आहे. तुमचे एक साधारणतः 2 हार्ट्स, एक 5-6 यकृत आणि एक 5-6 जठर आपण गरिबांना दान करूया. हे मी नाही देणार. ही काय फालतूगिरी आहे. मी नाही देणार कुणाला दान बी नाही. हे काय सेल लागला इकडे वाचाऱ्या मी द्यायला. कदम असं नका करू, तुमच्याकडे खूप आहे कदम. आता तुमचं आतडं घ्या. हा. 450 फुटाचं आतडं आहे. काय करायचंय ते? किती 450 फुटाचं दाखवतो. अरे काही येरी झाली का तुम्ही? मी 4.25 फुटाचा माणूस, माझ्या पोटात 450 फुटाचं आतडं आहे. अवरा आतडं असतं काय? तुम्ही समजून घ्या काय गोष्ट आहे ती. अरे मी आवरासा माणूस, हे कुठं कुठं माझ्या शरीरात काय आहे? एवढे आयटम कसे राहिले असतील माझ्या शरीरामध्ये? शांत व्हा कदम. हे बघा, तुमचे अवयव तुमच्या शरीराच्या आत जास्ती की मेजॉरिटी खेळले आहेत. सगळे जास्त आहेत. तुम्हाला कळतंय का? तुमच्या शरीरात तुम्ही एकटे नाही आहात. म्हणजे तुमच्या आत 3 जण आहेत. अरुण कदम, वरुण कदम, करुण कदम. ती नाही 3 जण आहेत. मग मला सांगा डॉक्टर, आता तुमच्याबरोबर कोण बोलतोय? अरुण कदम बोलतोय, वरुण कदम बोलतोय का करुण कदम बोलतोय? तुम्हाला माहिती कोण आहे? ओ माय गॉड. डॉक्टर प्रसाद, सर नमस्कार. गुड इव्हनिंग सर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. एक तर तुम्ही कसे डॉक्टर झालात ते मला कळत नाही. कंपाऊंडर होण्या एवढी अक्कल नाही तुम्हाला. म्हणजे सर मी काय म्हणजे तुम्हाला सांगितलं ते एक्सरे मशीन वापरू नका. त्याच्यावर मल्टिपल इमेजेस डेव्हलप होतात. म्हणजे ते एक्सरे मशीन खराब झालेलं आहे. त्या एक्सरे मशीन मधून जो एक्सरे काढला जातो, ती जी एक्सरे फिल्म असते त्याच्यावर मल्टिपल ऑर्गन्स प्रिंट झालेले असतात. म्हणजे आपल्याला वाटतं 5 फुफ्फुस आहेत, 4 किडन्या आहेत. पेशंट कन्फ्यूज होतो की हे काय विचित्र केलंय. म्हणजे मला 3 हार्ट नाही आहेत. बावळट आहे तुम्ही. हा ये बोलले. नाही ते मूर्ख आहेत. तुम्ही महामूर्ख दिसताय. वापरू नका ते एक्सरे मशीन. हे एकच आहे. अभिनंदन. तुम्हाला अरुण कदम, तुम्ही फक्त अरुण कदम आहात. करुण कदम, वरुण कदम कोणी नाहीये. बसाऱ्या, आता अरुण कदम सोड, वरुण कदम सोड, खालून कदम सोड. आता भडकू कदम कोण आहेत ते मी तुला दाखवतो. मस्त झाला परफॉर्मन्स. थक्क झालो आम्ही तुमच्या परफॉर्मन्सनी. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा. गर्भगळी झालो मी आहे स्किट बघून. मोठ्यांसाठी एकदा टाळ्या. भन्नाट कॉन्सेप्ट होती. हे स्किट कन्व्हिन्सिंग होऊ शकतं ते फक्त अरुण तुझ्यामुळे. म्हणजे अगदीच थँक्यू. जगात दुसरा कोणी माणूस हे स्किट नाही करू शकत जगात. आणि तर तुला 3 हृदय आहेत की नाही माहित नाही, पण करोडो हृदयांवर तू राज्य करतोय एवढं मात्र नक्की. वा वा वा, भन्नाट. कशा मस्त कॅरेक्टर होतं तुझं, पण मस्त पकडलं होतंस ते. एक एक वाढवत जे गेलास ते फार इंटरेस्टिंग होतं. मजा आली. थँक्यू. सोनालीताई. अरुण कमाल आहे, कारण तू इतकं बिलिव्हेबल करत होतास ते, त्याच्यामुळे आम्हाला खूप हसू येत होतं. एका पॉइंटला मी त्या निरर्थकाकडे बघून मी होपलेसली हसायला लागले की म्हणलं हे काय चाललंय. पण असा कुठल्या डॉक्टरनी कुठल्या पेशंटला फंबलचे डिटेल्स कुठला डॉक्टर एवढे मॅचिंग बूट घालून आला होता. मग बरोबरच आहे, तुला दिसणारच असे अवयव. ते एक्सरे मशीन नाही, फोटोकॉपी मशीन होतं असं वाटायला लागलं नंतर. फार मस्त. थँक्यू ताई. थँक्यू. मंडळी, चिरंजीव चौघुले आज निघालेले आहेत एका नवीन पराक्रमासाठी. चला बघूया त्यांच्या विनोदाचा वारू कसा आणि कुठे कुठे चौफेर उधळतोय ते. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौघुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. चल रे, ईशा, ए ईशा, बोला. साबण संपलाय. रोज रोज खिचडी खाल्ली तर काय होणार? अगं साबुदाणा नाही म्हटलं मी, साबण म्हटलं साबण. देवाने हे जे दिलेलं आहे ते हळद कुंकू ठेवायला कोयऱ्या नाही आहेत ह्या. कान आहेत ते कान, कधीतरी ऐकत जा त्याने. कसं बोलता हो साबण नेहमी? संपलाय सांगतोय तुला. पण मी साबण. पण सांगते साबुदाणा संपलाय आणायला हवा असं बोलत होते. वेगळा का? विषय अरे पण आहे. मी साबणाचं विचारतोय. कर ग काम कर. हे ना, दिवसाची सुरुवातच बिंडोकपणाने होते ना, पुढे काय होणार आहे लगेच कळतं. नका ना बोलू गप्पा बस आता. असं.
बरं मला सांग, प्रचंड झोप आलेली असताना आपण दोघांनी हट्टाने रेखाचा उत्सव चित्रपट बघितला आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे मुलगा कुठे आहे आपला? मुलगा ओंकार कुठे आहे? कसं बोलता हो तुम्ही नेहमी? मला नाही आवडत तुम्ही असं बोलता त्याला. कामावर गेलाय तो. अगं कधी जातो तो, कधी येतो, रात्री अपरात्री घरी नसतो, काय चाललंय काम त्याचं? करतो माझा मुलगा. आला आला. गम्मत झाला रे, गम्मत झाला रे. लो बजेट फिरोज खान कुठून आला? गप. हे काय हे? अरे काय चाललंय? माझं बाळ आलं. बाळा कॉमेडी म्हणे, इतकी कॉमेडी नाही करायची बाळा. गप्प बसा ना अरे, हे तुम्ही. काय कसं तुम्ही थांबा जरा. नाही रे नाही. ऐक 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 तू ऐक. कस्तुरी आणि आंबे हळद घालून आंघोळीसाठी पाणी गरम करते मी. दमला असशील ना ड्रायव्हिंग करून? ए, तू काय रणगाडा नाही चालवत? ते शेट्टी अण्णा आहे ना, त्याच्या बार मध्ये ज्या मुली असतात सकाळच्या डान्सर, त्यांना पहाटे घरी सोडायला जातो टॅक्सीने. काम करतो ना पण. अरे पण लेट हिम टॉक मॉम, लेट हिम टॉक. नीट बोल. कसं दिसतंय ते रे? काय रे हे? दिवाळी संपल्यावर ना कंदील असा दिसतो रे. हे काय हे सगळं? हे झालं तुमचं? झालं? मी त्या मुलींना सोडायला जातो हे तुम्हाला दिसतं, पण त्यांना सोडल्यानंतर एअरपोर्टची एक्स्ट्रा भाडी मारून मी वरकमाई करतो ते दिसत नाही तुम्हाला? आता बोला. काय साली अचिव्हमेंट आहे? मग काय बोलायचं ह्याच्यावर? माना है मैंने चुनी है बदनाम गली, लेकिन मेरी शोहरत देखकर यहाँ पे सबकी जली. असं कवी बाळते. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार. पुढचं जुळवून दे ना काहीतरी. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार, तरी माझा बाप का आहे बेजार? कानफटात देऊ 3-4. हे पण जुळतंय. हे चालेल तुला? चिडू नका ना तुम्ही. कसला गुलजार आहे? उदबत्तीची राख आहे हा पडलेली. कसं बोलताय? मैठी मैठी मेट मेट सिट डाऊन. नीट बोल रे, नीट बोल. बसा बसा. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय बाबा. महत्वाचं बोलायचंय. बसा बसा. शांतपणे ऐका. शांत व्हा. अजून काय होऊ शांत मी? नुसता असा बसला, अजून काय शांत होऊ मी? सॉरी सॉरी. बाबा. बोल सोन्या. ऐका, शांतपणे ऐका. आपला जो शेट्टी अण्णा आहे, आपला शेट्टी अण्णा. मावाच भाऊ आहे तुझा? आपला शेट्ट्यांना मावाच भाऊ आहे तुझा? 3 बार आहेत त्याचे. तो आपला कधीच होऊ शकत नाही, लक्षात घे. माझा पोरगा काम करतो त्याच्याकडे. मॉम मॉम डॅड थांबा जरा. तो शेट्टी अण्णा जरा टेन्शन मध्ये आहे. मी त्याला म्हंटलंय, मी वचन दिलंय, टेन्शन घेऊ नकोस, माझे बाबा मदत करतील. हा चला करा पटकन मदत करा. केली. कसली मदत? कशाला करायची मदत? कारण काय हे कळल्याशिवाय मदत करायची? करा मदत लगेच म्हणते तो ती. मागतोय मदत म्हणून म्हंटल ना. डॅड डॅड ऐकून घ्या. आता इयर एंडिंग आलाय ना, मार्च एंडिंग. शेट्टी अण्णाचा फायनान्शियल झोल झालाय. फायनान्सचा झोल झालाय? शेट्टी अण्णा. मांडीवर बस ना त्याच्या जाऊन. काय? शेट्टी अण्णा कशाला करतेस तू? काय त्याचा फायनान्सचा झोल झालाय. शेट्टी अण्णा हे कशाला पाहिजे? अरे मंथेनला माझ्याकडे 5 रुपये नसतात खिशात. घर खर्चातून पैसे मागतो, ते देत नाही मला ती. बाबा. माझेच पैसे देत नाही. ओ शेट्टी अण्णाचा झालाय फायनान्सचा झोल. 5 लाखाचं कर्ज देतो काय? बोल. झोल आणि हे बोल जुळवलंस तरी मिळणार नाही कर्ज. द्या ना, कशाला? द्या अरे ना. अरे 5 लाखाचं कर्ज कळतंय का तुला? मी कुठून देऊ पैसे? कुठून देऊ म्हणजे कुठे काम करता तुम्ही? मी बँकेत करतो. बँकेत करा, बँकेचं काम आहे पैसे देणं. हो. अरे मी पैसे द्या. अरे कुठून देऊ? अरे काय बापाचं झाड आहे बँकेत? पैसे घे असं आहे ते? ओ बाबा, फुकट नाही मागत आहे अण्णा. रेसिंगचे तगडे 3 घोडे ठेवणार आहे तो आपल्याकडे मॉर्गेज म्हणून. तरी मी काय करू घोड्याचं? आपल्याकडे अरे घोड्याचं मी काय करू? वेड आहेस का? चौगुले इकडे इकडे घोडे सेक्रेटरी हा. अरे सेक्रेटरी कसपटे, नमस्कार. बोला बोला. घोडे आलेत खाली. ते म्हणतात तुमचे. घोडे आले? अरे घोडे आला घरी. अरे घोडे आले. पुढे आले. अरे 3 घोडे आले एवढे मोठे. अरे घोडे आले. अरे थांबा ना बाबा. अहो, घोडे आले. तुतारी वाजवत आहे, घोडा करताय ते आधी ठरवा. घोडे आले. घोडे आले म्हणजे मी, अहो त्याच्या एक मीच घेऊन आलोय, एकावर बसून आलोय मी. 2 मागणं आले. मी असा कॉस्ट्युम घातलाय, तो काही ट्रेन यायला घातलाय मी बाबा. I'm a cowboy. I'm a cowboy. I'm a cowboy.
माझं बाळ काऊबॉय झालाय. आपण निदान चिवबॉय होऊया ना. भिंड काय यार ही भिंड ओए सर इसको लेके जाओ यार कोई. चिडू नका ना तुम्ही. काय केलं? काय काऊ बॉय आणि चोई बॉय जोडतेस तू. चिडू नका ना तुम्ही. अक्कल आहे तुला? सॉरी, तुम्ही चिडू नका. रे घोडे आलेत रे, काय करायचं घोड्याचं सांगा रे कोणीतरी. घोडे आलेत घोडे. हा, मग ठीक आहे ना असतील. आई 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 वापर करेल ना घोड्यांचा. काय वापर करणार आहेस तू? घोड्याचा आपल्याला काय उपयोग आहे? हो आलेत घोडे, तर औक्षण वगैरे करून घेऊया ना अरे त्यांचं. कशाला औक्षण करायचं पण घोड्यांचं? अहो, असं काय करता? बिल्डिंग मध्ये एकाकडे तरी घोडा आहे का? आपल्याकडे 3 आहेत माझ्या बाळामुळे. एक मिनिट, उपयोग काय त्या घोड्यांचा? काय करणार आहेस त्या घोड्यांचं? काय करणार आहेस? 3 करणारे म्हणजे काय? आता परवा रसिकाकडे मंगळागौर आहे, जाईन घोड्याने. अरे मंगळागौरीला घोड्याने कोण जात? अरे कळतंय का तुला? बरं ठीक आहे. माझी आई केव्हापासून म्हणते सुलू मावशीकडे जायचंय. मी घेऊन जाईन डबल सीट आईला सुलू मावशीकडे. अरे ती तुझी आई स्टूलावर बसताना 3दा पडली. वाट्या बदललेल्या आहेत तिच्या. ही घोड्यावर डबल सीट बसणार आणि दोघी जाणार. इथेच राहते का सुलू? काय हरकत आहे? सुलूची गल्ली हीच आहे का? अगं नाही बाई, इथून काय कशी? हो का? अगं बाई हा इकडे कुठे नेतोय मला? असं होणार? काय हरकत आहे? मला जायचंय घोड्याने. अगं बाई सोलू इकडेच राहते का? नाही इथून राईड घ्यायचं. हो का? अगं बाई घोडा इकडे कुठे नेतोय मला? असं होणार आहे का? काय हरकत आहे? अरे काय गरज आहे पण याची हे मला कळत नाहीये. अरे काही हरकत नाहीये. आय नो काही हरकत नाहीये मॉम, तू घेऊन जा. अ, चौगुले होय ते घोडे उधळलेत. घोडे आवरा उधळले. त्यांना. अरे, 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 आलं, आलं, थांबा, घोडे बाजूला व्हा. उधळले. अरे घोडे उधळले. हो कसमटे, तुम्ही बाजूला व्हा. आमच्या घोड्याच्या जवळ जाऊ नका. लात मारणार नाही तर काय करणार? सेक्रेटरी आहेत ते हळू. हो चला लांब व्हा. घोड्यांना काही झालं नाही पाहिजे आमच्या. ओंक्या ओंक्या तिन्ही थरोब्रेड वाटतायत. ऑफ कोर्स एक्झॅक्टली दॅट्स थरोब्रेड. थरोब्रेड म्हणजे? थरोब्रेड म्हणजे काय? तुम्हाला थरोब्रेड माहित नाही? मला ब्राऊन ब्रेड माहिती आहे. मल्टीग्रेन ब्रेड माहिती आहे. थरोब्रेड म्हणजे काय? ओंक्या बाबांना थरोब्रेड माहित नाही. काय करायचं यांचं? काय रे? तुम्हाला थरोब्रेड माहित नाही? नाही माहिती थरोब्रेड थरोब्रेड हो. काय म्हणजे? असं केलं तरी नाही माहिती मला. अहो अ ब्रीड ऑफ हॉर्स दॅट आर नोन फॉर देअर स्पीड, अजिलिटी अँड स्पिरिट. एक्झॅक्टली. वाक्य बघा किती पाठ आहेत तिला इंग्लिश. तुम्ही अगं काय थरोब्रेड म्हणजे? थरोब्रेड म्हणजे असं बॉडी बिल्डर घोडा हो. नीट सांगे, साध्या भाषेत सांगेन ना. बॉडी बिल्डर घोडा? बॉडी बिल्डर घोडा. तुमच्या आणि जॉन एब्राहिम मध्ये जो फरक आहे ना, तो साधा घोडा आणि थरोब्रेड घोडा मध्ये फरक आहे. म्हणजे? तुम्ही साध्या घोड्यासारखे आहात हो. तसं रस्त्यावर असा कुठेही कोपऱ्याला असं माहिती काही हिरवं दिसलं की खायला पाहिजे कसं करतो ते तुम्ही आहात. हा. आणि रेसिंगचा घोडा थरोब्रेड घोडा म्हणजे जॉन अब्राहिम सारखा असं तुकतुकीत कांतीचं असं केस हलवत पळणारा, असं मागे केस तसं पळणार. कोणाची तुलना करतोयस पण ओंक्या? कुठे जॉन अब्राम, कुठे हे? त्या जॉन अब्रामच्या आफ्टर शेवचा एवढा खर्च आहे ना, तेवढी पेसली पाहिजे महिन्याची. शाणपणा करून को सांगून देतो तुला. तुम्ही थांबा जरा आहे, इथे. आहे. ओंक्या नावं सांग ना यांची. हो हो. मस्त. ए, तो राखाडी आहे ना, राखाडी, हा, हा. त्याचं नाव आहे बटर. बटर या. ए बटर. ओके ओके मी हात माझ्यावर सगळं बघतोय. असं केलं. आणि तो बाजूला आहे ना, बाजूला त्याचं नाव बादशाह आहे. बादशाह. आय बादशाह. आय इधर. आय तिसरा मला वै. काय पंजाबचा घोडा आहे? कुठून कळलं पंजाबचा घोडा आहे? बघतोय, घे चालतो. बघतोय. ओय, अच्छा, घोडी तो घेतली. बघतोय. ए बादशाह. बघतोय तो. आई 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 सगळ्यात मेन घोडा तिसरा आहे. तो? अख्खा ब्लॅक, माथे पे व्हाईट स्ट्राइप्स, ब्लॅक पर्ल नाव आहे त्याचं. रेअरेस्ट ब्रीड. ब्लॅक पर्ल. ब्लॅक पर्ल. ब्लॅक पर्ल. ए ब्लॅक ए तेरे साथ नहीं बात कर रही. बटर चल उधर अरे. ब्लॅक पर्ल. इकडे ए ए ए ए ए. ए इकडे काय आहे? बघतोय. ऐक ना ए लहानपणी तू सगळी भावंड शाळेत गेली होती, तू एकटी तबेल्यात गेली होतीस का? का? ही काय भाषा आहे ही? अहो घोड्यांची भाषा आहे ही. अरे पण ही तुला कशी माहित? बाजारात येता जाता कानावर पडतो. अरे हा कुठला बाजार आहे जो येता जाता घोड्याची भाषा शिकवतो? असेल. अरे काय असेल हे? चालायचं नाही, मला सांगून ठेवतो. ए ए ए सांगून ठेवतो तुला, हे सगळं बंद कर. काय करणार आहेस घोड्यांचं एवढ्या? घोड्यांचं करणार काय आहेस? टक 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 टक. आय एम गोइंग टू बी अ जॉकी. काय करणार आहेस तू? मी जॉकी होणार आहे. जॉकी. जॉकी म्हणजे?
ए ओंक्या तू नाही या मी नाही काय अजिबात नाही. अरे ये रेस मेरी है. तू जॉकी झालास आणि तुला काही झालं तर कोमलकडे कोण बघणार ओंक्या? मला माझी सून हवी आहे या घरात, पण तुझ्या सकट हवी आहे ओंक्या. कळलं तुला? आपण काहीतरी विचार करूया. यांना जॉकी करूया आपण. एक मिनिट, काय म्हणालेस? तुम्ही जॉकी व्हा. मी नाही होणार जॉकी बिकी. का? तिकडे ते पॅव्हिलियन मध्ये ते हे बसलेले असतात, प्रेम चोपडा प्राण बिण बसलेले असतात. मेरा घोडा जो है उसके ऊपर 5 लाख मेरे घोडे के ऊपर 5 लाख लगा दिया है मेरा घोडा जीत जाएगा. नको ते चिरूट बिरूट ओढतात, एवढी मोठी सिगरेट एवढे हे नाही बाबा. अरे कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? चिरूट आणि ईस्टमॅन कलरचे पिक्चर बघून या इथे आणि आम्हाला सांगा इकडे. हॅलो, होल्ड सर. मला बाप नकोय सर. आपण काढ. पर्याय आहे का आपल्याकडे काही? माझी आयडिया करतो, ही माझी आयडिया आहे. मला काही माहित नाहीये, तसं नाहीये ते. नॉर्मल आहे ना, नाही जमणार. नाही जमणार यांना. ठेवा हे जमणार नाही वाटत नाही. हे बघ, जमणार नाहीचा मुद्दा नाही, मला करायचं नाही. हा, हा. माझी इच्छा नाही. सबकी बस की बात होती भी नाही हा, हा, हा. शानपणा बस की करू बात. नकोस, तुला माहित नाही. नाही जमणार. चौगुल्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी. नाही जमणार. मी होणार जॉकी. मी जॉकी होणार. चल, मला जमणार नाही, मी होणार जॉकी. जमेल तुम्हाला? हा, मला जमणार. ओंक्या थांब. हा ओंक्या! थांबलेला मी थांबलेलोच आहे. बर जॉकी व्हा. जॉकी होणार मी. तुम्ही सांगा बसणार कसे घोड्यावर? एकदा बघू नका, मला ऑड होतोय. जेवणाच्या पंक्तीत बसलायत का हो? गुलाबजाम द्या ना, असं पण करा. असं कधी केलं मी जेवणाच्या पंक्तीत? मी बघितलंय, केलंय तू. तू सगळ्यात ती जे म्हणते त्याला हो म्हणतो. जेवणाच्या पंक्तीवर बसल्यावर का बसतं का हो कोणी घोड्यावर? बरं, हे हा, कमोडवर बसल्यासारखे वाटताय. हातात काय फोन धरलाय? चॅटिंग करताय? कळत नाही यांना. अहो घोडा आहे तो, घोडा. ताठ बसायला हवं, ताठ उभं राहायला हवं, त्याच्या बाजूला कणा आहे का नाही मागे? कणा ताठ करा ना तो कणा. नीट बोल. ताठ करा आई ताठ आई बसा. मी छन्नी असं कोण हातोडा बसतं? आणतो. असं मी कोण बसतं? छन्नी हातोडा आणतो यांच्यासाठी. अरे खचंडी हात थांब पुढं जरा आणतो. तू, थांब. अरे तसं कोणी बसत नाही. डिसिप्लिन असं कोण जाईल घोड्यावर? हे कर. ऐका ना जरा. डिसिप्लिन लागतं. घोड्याबरोबर उभं राहायचंय ना, असं ताठ उभं राहायला लागतं. रीन धरून, कळलं का? हे असं राहून ताठवा. हा, रीन धरा. इथे रीन धरा. उभ्या तो अजून बाजूला आहे घोडा. धरलाय ना मग बाजूला घोडा. हा, मग तो इथे रकेब असतो, ज्याच्यात पाय टाकतात त्याला रकेब म्हणतात. तिथे डावा पाय टाकायचा आणि हे असं रीन न सोडता ग्रेसफुली घोड्यावर बसायचं. कशाला डान्सचा कार्यक्रम आहे? ग्रेसफुल कशाला पाहिजे? असं कशाला पाहिजे? असं केलं मी. नॉर्मल बस ना, घोडा आहे ना तो. मर्दानी पाहिजे त्याच्यात. देवा असं पाहिजे ॲटिट्यूड. दाखवा. घोड्याचा आवाज तुम्ही नका काढू, त्याचं काम तो करेल. त्याच्याशी मैत्री करावी लागते. मैत्री? स्पर्शातून त्याला सांगायला लागतं मी तुझा मित्र आहे, कळलं? काय करताय हे? हे गळ्याला हे करतोय असं त्याच्या. हे झालं सगळं, बसून दाखवा. हा, हे तरीच्या उड्या मारतायत बघ घोड्यावर कसे. तोरीच्या उड्या मारताय. घोडा पण अंगावर उडी मारेल ना, मग कळेल. चेचले जाल खाली. कसं बोलते रे आई? करतात का? मी सांगते जरा तर त्याला ग्रेसफुली डायलॉग नाही ना, बसायचं. नुसतं एवढंच करतोय, काहीच बोलत नाही हा. माझ्या मुलाला बोलू नका, तुम्ही शिका. हे असं ग्रेसफुली रीन न सोडता बसायचं. कशाला पाहिजे पण हे असं हे नॉर्मल करणार आहेत हे? करतील. तू सायको. करणार हा केला. चल हा. मग 3. चल. आता 3, 2, 1 गो म्हटल्यानंतर डाव्या पायाच्या टाचेने असा स्टार्ट द्यायचा की ए निघाला घोडा. ए स्पीड पकडायचा हळूहळू. रेस सुरू झालेली आहे, स्पीड घ्या. हा, मस्त स्पीड घेतल्यानंतर ना उभं राहायचं आणि बॅलन्स करायचा. करा. बॅलन्स कसा करायचा? अहो उभं राहा आणि बॅलन्स करा. हो केला. रेकीप मध्ये पाय ठेवा. केला. हा, केला. कंबर दुखली म्हणून मध्येच असे होऊ नका, कळलं ना? उभे आहात का? अहो, चला चालवा. अरे मग चलतोय ना पुढे. आणि स्पीड वाढवायचं असेल ना अजून तर व्हिप करायचं. बीप म्हणजे? व्हिप काहीच माहित नाही रे. बोल ना, सांग ना, उत्तर व्हिप दे ना. करायचं असं हळू असं टच करायचं त्या व्हिपनी. पुढे. सुरू झालं. फ्लॅट रेस असेल तर फक्त 6 वेळा व्हिप करायला अलाउड असतं आणि जम्प रेस असेल तर 8 वेळा अलाउड असतं. रूल्स असतात काही, ते पाळायचे असतात. हे मजा येते म्हणून असं 15 वेळा करायला आणि पोचाल तिकडे, पण डिबार व्हाल, डिस्क्वालिफाय करतील आणि आमची सगळी मेहनत वाया जाईल. पैसे लागलेत रे, पैसे लाग. ओके, मला नाही वाटत या माणसाला जमेल. मी तुला कित्येकदा सांगितलंय, फॅमिली आणि बिझनेस एकत्र करत जाऊ नकोस. तुझ्या
एका शब्दावर या माणसाला ठेवलंय मी. जर हा चुकला ना त्याला सांगतो माझ्या हातून मरेल. काय बोलतेस ती ओ क्रायके. मराठीत बोल. तुम्ही दुसऱ्या बुकीकडनं जर आपल्या घोड्याला हरवायला पैसे घेतलेत ना, जीव घेईन तुमचा जीव. सिनियर आणि तुम्हाला माहिती नसेल तर कधी कधी रिटायर्ड घोड्याला गोळी मारली जाते. माझा नेम चुकला तर त्या जॉकीला पण गोळी लागू शकते. अगं काय बोलताय तुम्ही? अरे हे सगळं कसं माहिती तुला? बाजारात येता जाता नजरेस अरे पडतो. कुठला बाजार आहे हा? कुठला बाजार आहे जिथे घोड्याचं रेसिंग दिसतंय ला? अरे आपण राहतो डोंबिवलीला, तिथून काहीतरी आणायला बाजारात येतेस, तिथून तू थेट महालक्ष्मीला येतेस आणि 7-8 तास तिकडे डिटेल मध्ये बघतेस. त्याच्यानंतर पुन्हा गाडी पकडून डोंबिवलीला येतेस, कोथिंबीर घेत घरी येतेस आणि हे सगळं 20 मिनिटात करतेस तू. कुठला बाजार आहे हा? हे सगळं तिला माहितीये. तुम्ही चिडू नका. चिडू नका म्हणजे मला काय? माहिती होतं हे असंच करणार. नाही मला तुमची मदतच नकोय. नकोच घेऊ. नको मला शून्य मदत हवी आहे हा, तुमची. चालेल. ओके? आपण दोघं करू जे करायचं ते. आपण एक काम करू. आपण एक आहे ना मस्त घोडी घेऊ आणि हॉर्स पोल्ट्री सुरू करू. हॉर्स पोल्ट्री, स्टड फार्म म्हणतात त्याला, स्टड फार्म. कळलं का? आम्ही आमच्या घोड्याचं काय पण करू. अरे. तुम्ही 6 लाख रुपये द्या आणि वरचे 1.5 लाख पण द्या. 1.5 लाख कुठले? 1.5 लाख कुठले? अरे 3 घोड्यांना सांभाळायचं आहे ना, त्यांना 1.5 लाख रुपये लागतात. तुमच्यासारखं नाही आहे चहा आणि बटर पाव दिला सकाळी झालं संपलं असं नाहीये. खूप खर्च असतो. माथेरानला पाठवायचं 1 महिना 1.5 लाख रुपये पटकन काढा. अरे आपल्या सोसायटीची पिकनिक गेली गोराईला, त्याचे पर हेड 400 रुपये परवडत नाही म्हणून मी नाही दिले. मी 1.5 लाख रुपये भरेन का या घोड्यांसाठी? जमणार नाही. मला 1.5 लाख रुपये द्या. अहो, चौगुले ओय अहो, घोड्यानी वॉचमॅनला लात मारली. म्हणजे? अहो 4-5 गाड्यांच्या काचा फुटल्या, घोडे पळून गेले तुमचे. घोडे पळून गेले. 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 पोटाळी. अण्णा माझी वाट लावणार. अण्णा माझी वाट लावणार. कोणाला सांगू नकोस. नाही, काय नाही, संबंध? नाही, आपण 3 घोडे आहेत ना, आपण तिघे एकेका घोड्याच्या मागे लागू. तुम्ही ब्लॅक पलला जा, मी बटरकडे जातो, तू बादशाकडे जा. चल चल चल. मला ब्लॅक पॉल मागणार. याच्यात सुद्धा चॉईस पाहिजे तिला. याच्यात सुद्धा चॉईस तुम्ही पाहिजे. बोरडू नका तिच्यावर. अरे, गेलं ते. रिकाम्या हाती आलात ना, तुम्हाला अण्णाकडे पाठवीन. आधीच अरे, सांगून ठेवतोय. घोडे शोध. अरे, 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 घोडे, घोडे, घोडे पाहिजे. घोडे पाहिजे. क्या बात है. हॉर्स रायडिंग प्रशिक्षण केंद्र सुरू आहे असं वाटलं एका पॉइंटला. इतकी इन्फॉर्मेशन होती स्किट मध्ये. आज खऱ्या अर्थाने म्हणू शकू की सुसाट परफॉर्मन्स. युनिक कॉन्सेप्ट. प्रसादा. कमाल कमाल. सगळ्यात आधी उत्सव चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकाचे आणि संपूर्ण टीमचे आणि शशी कपूर. मनपूर्वक आभार. ते नसते तर आम्हाला ओमकार दिसला नसता. वा. ओमकार आज म्हणजे सोनालीची ती पद्धत नाही, पण सईला तू मिस करत असशील तर मी तिच्या वतीने सांगतो की हॉट दिसतोयस. त्या करून घेतील पद्धत असं काय. अफलातून ते घोड्याचा जो सगळा पोर्शन होता, काय तू समय वेड्यासारखं करू म्हणजे कर. भयंकर एन्जॉय केलं मी स्किट. मला फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. सोनाली ताई. खूप मजा केलीत तुम्ही. ओंकार, काही तुझ्या ऍक्शन्स आणि ॲटिट्यूड. एक तर तू टेक्सास रिटर्न दिसतोयस, एकदम हार्डकोर काउबॉय. ते शब्द तुला लागू होतातच. पण मध्ये मध्ये असं वाटत होतं की त्या निराशेने केस जेव्हा हलवत होतात तेव्हा हे नक्की झाकीर हुसेन आहेत की चालत निघाल्यावर हे संजय दत्त आहेत. हे जरा मधून मधून कळत नव्हतं. ईशा, तुझं जे कन्व्हिक्शन आहे, एक साडी नेसलेली गृहिणी इतकी बोलतीये आपल्याला माहिती नसलेल्या विषयावर. म्हणजे आज असं वाटलं तू खरंच रेसमध्ये होतीस. फिजिकली सुद्धा तू केवढी एनर्जी टाकली होतीस परफॉर्मन्समध्ये. खूप मजा आणलीस ईशा. असं कळत होतं की तू आता बसणार आहेस बहुतेक घोड्यावर आणि चाललीसच आता तू एक वेगवेगळ्या कार्यक्रमांना तबडक तबडक करत. खूप मजा आणलीस आणि फॅब्युलस परफॉर्मन्स. चला ए चेतू, चला चला. होळी झाली, पुरणपोळी खाऊन झाली, आता बायकोला घरी घेऊन जायची वेळ आली. सेतू चाल.
मग पाहुणं हा पुन्हा का येणार अरे आधी जाऊ तर द्या ना हो जायच्या आधीच काय परत यायच्या गप्पा करता तुम्ही अहो, बोलायची पद्धत असते हो आमची तशी सांगा की तुम्ही अरे ती पद्धत तुमच्याकडे ठेवा आता आता येत बीत नसतो बघा मी आता नाही येत काय का आता गडी खोलायला नाही बरं का लईच सासूबाई सासूबाई तुम्हाला आहे ना आता इथे वायफाय लावून दिलेलं आहे तुम्हाला जर लेकीची आठवण आली तर मस्त व्हिडिओ कॉल करा बुवा पण लेकीला माहेरी काही बोलवू नका गड्या आता ती आहे ना डायरेक्ट तिच्या डोळा जेवणाला येईल बरं का काय अहो, एवढं थेट बोलू नये सगळ्यांसमोर सासूबाई आ. जेव्हा आयुष्यात गोष्टी लेट होतात ना तेव्हा थेटच बोलावं लागतं ए बरं आहे का ताई तुम्हाला माझ्या पोऱ्याचं बोलणं दिसून राहिलं पण तुमनी पोर तुमना तालवर नाची राहिनी डोली राहिनी ते नाही दिसत तुमले आहे ताई. चल 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 चला हा. चल समोरून जावा रे पोरांनो. हा हा समोरून जावा हा हा फोन करा आणि पोचल्यावर शामराव अरे करतो नाव नको ना असं ढकलू नको ना नका रडू. आता नाही बाया जावं सासरी जा असं नको ना ग बोलू आय काय मला बोलता पण येईना झालंय आय आवाज बसलाय ग अगं तो जन्मापासूनच बसलाय ग एक मिनिट तुझा आवाज बसलाय तुला कसं कळतं का दुखतो ना कसा बर नाही आता नाही तर राहायचं झालं आता सासूची काळजी घ्यायची नवऱ्याची काळजी घ्यायची येते बाहेरून पोरीची डोली उठली ना का मग थेट सासरहून पोरीची आरती उठाय पाहिजे अरे काही बाई बोलू नका ना हो जरा देवाला घाबरा ना अधून मधून बघत असतो बरं का तो हा नाही बाया, ना आता नाही ठेवून घ्यायची मी त्याला जा बाया तू उठ आम्ही रडू नका तुम्ही जायची येते बाया चल चल सारखं सारखं येत जा ग अरे अधून मधून म्हणतात ना हो अधून मधून सारखं सारखं काय आहे? तेच म्हटलं बाया नाही बाया आता नाही बाया माझी तब्येत एकदम टणटणीत झाली बाया माहेर जळलं ग माहेर जळलं सासूबाई लग्नाच्या पहिल्या रात्री ते जळलं पाहिजे होतं आणि त्याची सगळी राख आहे ना तुम्ही गंगेत विसर्जित केली पाहिजे होती अरे काय माहेर एका दगडी कोळसा आहे नुसता दुमसून राहिला तो पाहुणं कसं बोलताय लागा तुम्ही? काय चाललंय? चल 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 ते नको ना रडू. चला, मनी- चल. मनी- रडू नका आता अजिबात. चल. हा, मी पडाल. चल 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 जाऊ. जा बाया जे तू सांभाळून जा येते का आहे रडू नका अरे अरे काय बाय काय काय चिरडल्यास नाही, नाही द्या. घरी पण अशीच असं ते अगं काय ग प्रिया कसा साड भाऊ नमस्कार अरे बरोबर नमस्कार पाहुणे नमस्कार 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 नाही असं असं बरं आहेत ना बरं आहे सगळं शंभू बसा की अरे नाही आम्ही जातोय तिला घेऊन जातोय चल. ते तू चाल का ग असं अचानक येणं केलं ग आहे तुलाच घेऊन जायला आली हाय का आता बया आता ह्या टायमाला देवाचं बोलावणं आलं पाहिजे होतं तू कुठलं बोलावणं घेऊन आले बोलते देवानीच बोलवलंय असं समज हा. अगं माझ्या सासूबाई आहेत ना नर्मदा परिक्रमेला चालले आहेत कुठं तर त्यांच्या बस मध्ये एक सीट होती तर म्हणलं आईला विचारून बघावं तू जाते का त्यांच्या बरोबर नर्मदा परिक्रमेला? हा. चाल मग चालेल ना राहिला हे बरं आहे आयडिया माझी शायनिंग तू मारते नर्मदा परिक्रमा आई परिक्रमा कसा मोठा विषय आहे ना एकदम हा तर आई बसा ना तुम्ही इकडे या ना बसते तर म्हटलं आणायची जागा आहे गाडी खाली आहे तर तुम्हाला पाठवून द्यावं काय ग अरे वा हा? क्या बात आहे क्या बात आहे. म्हणजे आमच्या हिला मी आता आमच्या घरी घेऊन चाललो ना तर त्या एकट्या पडतील तर जा बा सासूबाई परिक्रमेला किती महिन्यांची परिक्रमा आहे तशी 4 महिन्याची आहे हा पण 4 धाम केलं तर 6 महिने कुठे नाही गेले बघा 6 महिन्यांची हा. करा मग
सासूबाई मी काय म्हणतो तुम्ही आहे ना 6 महिने मस्त नर्मदा परिक्रमा करा. मी तर म्हणतो तुम्ही गंगा गोदावरी असं सगळं करा वर्षभरानेच परत या हो. नंतर वेळच मिळणार नाही ना, नंतर नातवंडच खेळवायची ना तुम्हाला, म्हणून म्हटलं. मग मी 6 महिने गेल्यावर इथं माझ्या घराकडे कोण बघणार मग? जळलं माहेर जळलं, आता दूर बी येत नाही तिथून. शामराव ग बसाव तुम्ही मामी तुम्ही काय लगा घरात आडाकडे बघताय. जावा तुम्ही नर्मदा मातेनं स्वतः बोलावणं धाडलंय असं समजा. अगदी बरोबर आहे. पुण्याचं काम पुन्हा नाही याचं नशिबात. जावा खरंच जावा. सासूबाई जा बर का. आणि तिकडे जर चुकून माकून जीव गेला तर त्याच्यासारखी मुक्ती नाही ना हो. अहो, नाही. अरे नाही ना ग. घरदार सगळे तिकडे जाऊन मारणार. सासूबाई गेला तर असं म्हंटल मी. जा तुम्ही नर्मदा परिक्रमा चुकवू नका आता. ना आता देवाला बोलवायला काय जातं, देव काय बोलावणं धाडतो, पण बोलावण्यासोबत काय पैसे धाडतो होय तिकिटाचं? पैशाचं कोण काय बघणार? नको. मी देतो ना, मी देऊन टाकतो ना. पुण्याचे काम आहे ते. अरे वा वा. म्हणजे एका जावयाने ओळख काढली तर एक जावई पैसे देईल. किती पैसे? 15,000 रुपये मात्र. फक्त 15,000 रुपये दे. ऑनलाईन भरून टाकतो लगेच. हो झालं काम. बेस्ट आहे. काय हो जावे बापू लय मोठ्या मनाचं आहे हो तुम्ही. तुमच्यासाठी दीर्घायुष्य मागन मी. आयुष्यभर जर मी पलंगाच्या दोन्ही बाजूने उतरत असेल तर ते दीर्घायुष्य काय कामाचे आहे? त्याच्यापेक्षा माझ्यासाठी तुम्ही अल्पायुष्य मागा. पलंगावरून मी उतरत असताना मला नाकी 9 आले पाहिजे असं मागा हो. पण मला माझ्या बायको सोबत नांदू द्या. मला बायको पाहिजे ना हो. बायको पाहिजे. भाऊजी बायका माणसा समोर बोलते तिला का असं काय बोलतात तुम्ही? आणि बरं ठीक आहे मी जाईन नर्मदा परिक्रमेला. चांगलंय. पण बाया मी एकटी कशी जाऊ? कोणी पाहिजे का नाही सोबत माया? काय हो? नाही मामी मला नाही जोडायचं लगा. माझ्या डोक्याला लय व्यापावं. मला काढ बनवायची ती, लेप बनवायची ती. माझ्याकडे लय पेशंट असते ती नाही. आणि माझं होय ग पुरी माझं माहिती की नाही कसं आहे. गुण म्हणजे कसं असतोय. कोण म्हणजे त्याच्यामुळे मला काही जोडायचं नाही मामी. तुम्ही जाऊन या, पुण्याचं काम आहे, एकट्याने केलं पाहिजे तुम्ही. नाही मी काय म्हणते, मी सोबतीला येऊ का? अरे बापरे माडी तू जास का? खूप पुण्याचं काम असतं नर्मदा परिक्रमा. गुडघे पण कुरुकुरु करून राहिले आता. नंतर जमणार नाही ना. एकदम खरं बोलतायत. एकदम खरं आहे. अरे तिकडे ना मोठमोठे संत साधू भेटतात, आशीर्वाद मिळतो आपल्याला. मी म्हणतो तुम्ही जाच आहे. जाऊ ना रे श्याम्या. जा जा सगळे जा. अरे तुझे पण 15,000 भरून टाकतो. साडू भाऊ काय? एखादी सीट आहे का बस मध्ये? काय चेष्टा वेष्टा लावले काय? शीट गाडी दिली आपल्याला, मित्राची गाडी आपल्या. पण काय गेलं पाहिजे आईने. आई बिंदात जायचं, टेन्शन नाही घ्यायचं, बिंदात जायचं. मी ऐकले तिकडे मोठे मोठे चमत्कार होतात. हा साडू भाऊ या दोघी 6 महिने इथे नसतील हाच मोठा चमत्कार आहे हो. नाही ते स्कॅनर द्या ना. स्कॅनर पैसे टाकून देतो ना. माझे पैसे ते स्कॅनर द्या ना. पैसे मारला का? अरे थांबा ना. एवढी काय गाई. झालं बरं काय आता आहे ना तू यांच्यासोबतच राह आणि नंतर नर्मदा परिक्रमेची तयारी कर आणि नंतर निघ. आता आम्ही दोघं पण निघतो. से तू चाल. नाही ग बाया नको ती नर्मदा परिक्रमा नको बाया. काय ते काय झालं काय नको बाया. काय आम्ही दोघी म्हाताऱ्या जाऊन काय होणार तिथं? आम्हाला बघाय कोणी तर ताट नको का? आमच्या गुडघ्याच्या वाट्या आता काय आम्हाला साथ देईना झाल्यात बाया. मी पडले तर त्यांना उचलता येणार नाही, त्या पडल्या तर मी आधीच पडलेली असन, त्या कशा मला उचलणार? अरे दोघींना काय एकाच वेळी पडायचे आहे का? अरे नर्मदा परिक्रमा आहे, 6 महिने धड चाला ना नीट. नाही ना रे नाना, बरोबर बोली राहणार ना त्या. लांबचा प्रवास आहे, मला साखर आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, काही झालं तर कोणतरी सोबतीला पाहिजे ना. आहे मी येऊ काय तुझ्या सोबतीला? बेस्ट, एकदम बेस्ट. क्या बात है. ए पुरी तू जाय,
तू जाय या दोघींसोबत तू जाय ए तू जाय माझं काय मग माझं घर कोण बघणार पोरं आहेत मला 3 पोरांचा बाप आहे मी. अरे नका ना चिडवू हो तर बाय ना मला चान्स मिळाला असता तर मला बी पोरं झाली असते काय करावं गड्या हो हो साडूभाऊ ऐका ना काय झालं? तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचे पोरं आहे ना आमच्याकडे पाठवून द्या त्यांना हा. अरे चेतना सांभाळेल त्यांना खुश राहतात तिच्यासोबत ते हा दिवसभर ही सांभाळेल रात्री पोरं झोपतील आणि झोपल्यावर तर मग मी येणारच आहे काय माणूस आहे. नाही ए माझ्या मुलांच्या शाळेचा खाडा होईल अजिबात नाही पाठवणार यांच्याकडे. अरे होऊ द्या ना हो खाडा साडू भाऊ वर्तमानात कोण मोठे आहे जे खूप शिकलेले आहे आणि कोण खूप शिकलेले मोठे झाले अरे टेन्शन नका घेऊ ना थोडंफार जे शिकवायचे आहे ना ते मी शिकाडतो ना विज्ञान गणित मी शिकाडतो ही भाषा शिकवेल आणि इतिहास शिकवायची तर गरज नाही हो सोशल मीडियावर शिकवला जातो ना तो हा पण त्या नागरिक शास्त्राची बोंब आहे बरं का कारण शिकवलं जाणारं नागरिक शास्त्र आणि दिसणारं नागरिक शास्त्र याच्यात भलता मोठा फांदा आहे ना हो श्यामभाऊ शिक्षण हा आयुष्याचा पाय आहे आणि तो माझ्या पोरांचा मला कच्चा ठेवायचा नाही काय. दाजी मग मी येऊ का तुमच्याकडे राहायला जर पोरांची आबाळ पण होणार नाही आणि मग शिक्षणाचा प्रश्नच नाही. आला काही वेस्टच झालं की मग हा म्हणजे कसं होईल ह्यांचं भागलं ह्यांचं पण भागलं आणि तुमचं पण भागलं. माझ्या काय डोंबल्याच्या भागलं याच्या बरोबर चालली जाईल तर माझ्या कसं भागलं तो पलंग काय उपडा करून मग झोपू का आता तसं नसते हो श्यामराव बघा कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे की नाही काय माय मरून मावशी जगू आणि मावशीच्या नवऱ्याच्या काय तो बसलाय आपला भुईमुंग उपटत ऐ इकडे ना येड इकडे अरे तू का डोक्यावर पडलेली आहे का ग काय झालं अरे आपल्याला टाइम मिळावा म्हणून पैसे खर्च करून त्या दोन्ही धल्ल्यांना मी परिक्रमेला पाठवत होतो आता त्याच्यासोबत कशाला चालली तू आई आणि सासूबाईंसाठी पिरिया चालली तर त्यांच्याकडे जायला नको का सांगा बरं. आणि शिवाय मला सकाळी गरमागरम चहा लागतो दुपारी 1 वाजता भाकरी भाजी आणि परत रात्री 9 वाजता ताटात भाकरी भाजी पाहिजे. अरे पंचायत समिती चिपुरडा येणार तू केवढा माझे तुला पण खाणं दणकट आहे ना आपलं. ताये यांना ना करपलेली भाकरी आवडत नाही फेकून देतात ते आणि भाकरी आहे ना पुनवेच्या चंद्रासारखी गोल लागती त्यांना. पिरिया कशाला काळजी करते मी बघीन ना सगळं तू जा बिंदास जा जाऊ ना. ए हल्या हू तू अरे काय मजा आहे का ती मग काय बोलू आता मग बाय अरे दुसऱ्याच्या नवऱ्याची काळजी करताना स्वतःच्या नवऱ्याचे आबाळ होते त्याच्याकडे पाय ना त्याला भाकरी खाऊ घालते गोल गोल मला भाकरी सोड चतुर तुकडा बी कधी खाऊ घातला नाही एक प्रेमाचा घास खाऊ घातला असता ना अरे मी पीठ बी खाल्ला असता तुझ्या हातून. काय पण बोलताय हो तुम्ही नका ना चिडचिड करू मी येणारच आहे ना प्रिया आल्यावर आपल्यासाठी चालली ती तर नको का त्यांचं घर सांभाळायला. ओ साडूभाऊ ऐका ना बस. एक काम करू आपण हे बघा प्रियाला आहे ना तिला राहू द्या तिला नका पाठवू यांच्यासोबत ती पोरं सांभाळेल हा आणि हिला मी घेऊन जातो आमच्या घरी. आता तुम्ही बोलले बा की परिक्रमा एवढी भारी असते पुण्याचं काम आहे तिकडे हे भारी आहे ते भारी आहे तर या दोन्हींबरोबर तुम्ही जा बा हा तुम्ही जा ना प्लीज. येडबीड लागले का तुम्हाला काय झालं आईला तरणा माणूस आहे मी रक्त सळसळत आहे आपलं अजून आपण नाही जाणार तेवढ्यात आपण कधी जाणार माहितीये वानप्रस्थाश्रमाला आपण दोघं एकत्र जाऊ. त्यानं बाय ना इथे माझं ब्रह्मचर्य संपलेलं नाही तुम्हाला मला वानप्रस्थाश्रमाला पाठवायचं आहे का. हे बघा आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी काय म्हणलेलं आहे काय लेकरू वळीला मीठ पुरत नाही आणि नव्या नवरीला साखर सरत नाही आहे का नाही त्याच्यामुळं जी संसारात अडकलेली आहे की नाही तिला पाठवण्यापेक्षा जिला अजून अडकायचे तिलाच पाठवू ना आपण. म्हणजे चेतूला देऊ पाठवून अरे सगळी गाठच सुटून जाईल ना. अरे गाठ सुटायच्या लागा तिथे माझी गाठ लागेल त्याच्या काय नाही अहो आया आणि सासूबाईंची सेवा करण्याची संधी मला कधी मिळणार सांगा. मी आया बॅगा काळजी घे आईची पण काळजी घे तू पण काळजी घे. चला भाऊजी वर्ष सरला आता गोड बातमी कधी देणार आहे आम्हाला. गोड बातमी कुठून देऊ काय मिठाईच्या डब्यात झोपू आता. जाऊया का जाऊया हा येतो हा
आम्ही शिका माझ्याकडनं. हा शिका काढतायत तो पण आहे. शामराव येऊ का मग मी पण? तुम्हाला बी यायचे ते बघा तेवढं जरा गुड न्यूजच. लाजा बी नाही कोणाला. काय लागा? सरळ अरे त्यांना सगळे चालले गेले. आता इथे मी कोणासोबत थांबू? रास का आवाज काढतोय हा? याला काय पाहिजे? अरे देतो ढेप देतो तुला. येतो थांब. दम धर. मंडळी, काहीही झालं तरी नाटक हे घडलंच पाहिजे. मग चला बघूया या काहीही मध्ये काय काय घडतंय ते, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. माझं चुकलंय. दीन जनांना अज्ञानाच्या अरण्यातून काढून ज्ञानाच्या सागरात नेत असताना मला अंगणातली तुळशी दिसली नाही. दादा तू असं नको बोलूस दादा. तू जे काही केलेस दादा तू योग्यच केलेस दादा. खरंय दादा, खरंय. तू फक्त घरात राहिला असतास तर फक्त घरच्यांना आनंद मिळाला असता. खरंय. पण तू घराच्या बाहेर पडलास म्हणून कित्येक पिढ्यांना आनंद झालाय दादा. एंट्री घे रसिका, एंट्री घे. वाक्य घे. हा हे घे वाक्य. हा एक हे कुठलं आहे आता? कुठलं वाक्य? कुठली एंट्री? अगं रंगीत तालमीला सुरुवात करणार होता आपण 2 तासांनी आणि तू कुठली एंट्री? सॉरी मी घेते ना, वाक्य घेते. कुठलं वाक्य घे. वाक्य काय ते घ्यायचंय ते पटपट. तू उगाच चिडतोय यार ओंक्या. घेते ना मी वाक्य. मी आता एंट्री घेणारच मी होते. उगाच चिडतोय? हो. उगाच चिडतोय मी? इथे गुलू गुलू बोलत होता तुम्ही दोघे. गुलू नाही, आम्ही कामाचंच डिस्कस करत काय होतो. कामाचं डिस्कस करत होतात मी बघितलंय. हे कामाचं आहे, हे कामाचं आहे. ते ठीक आहे. काय दिसत नाही, कळत नाही आम्हाला काय कामाचं आहे ते. ठीक आहे ना चिल मार ना तू यार. चिल बिल मला बोलू नकोस. तू चिल इथे ये तू. ए, ठीक आहे एवढं तू नाही. नीट वाग ए जरा. तू मला सांगू नको माझ्या ऍक्टरशी कसं वागायचं, कळलं ना? गप्परा. तिचा नवरा आहे मंदार. ठीक आहे ना एवढं काय त्याच्यात? एवढं काय नाही त्याच्यात. कशाला फ्लर्ट करायचंय तुला? आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ना, एक्सक्यूज मी सरळ बोलतो मी, जे काय करायचं आहे ना तुम्हाला माझ्या तालमीच्या हॉलमध्ये नाही पाहिजे, मला बाहेर पाहिजे सगळं. काय करायचं काय म्हणजे आम्ही तिथे विंगेत उभे होतो. आम्ही बोलत होतो एकमेकांशी, कामाचंच बोलत होतो. एंट्री घ्यायची होती. एंट्री, कळलं ना? मला सांगू नको. तिकडे बोलत होतो. 2 दिवसावर प्रयोग आहे आपला. पहिला प्रयोग. 10 सलग 10 प्रयोग लावले. त्यानंतर कसे करणार आहात तुम्ही? एक मिनिट 10 प्रयोग लावलेत सलग. हा. हे कधी ठरलं? एक मिनिट, शुभारंभाचा प्रयोग झाला की माझा 2 दिवसांचं शूटिंग आहे. मी आधीच सांगितलं होतं 10 प्रयोग कसे काय लावले आणि कळवत का नाही मला? म्हणजे सगळ्यांना कळवलंय रसिका. तारखा घेतल्या होत्या ना. सगळ्यांना कळवलंय. मला कुणी काही कळवलेलं नाहीये. कमोन. हे काय बाई आहे, मला खरंच कळत नाहीये. ऍक्ट्रेस ना, ऍक्ट्रेसमुळे लफडी होतात हे खरंय. खरंय. तू हिच्याशी बोलत बसली असशील म्हणून तुला माहिती नाहीये. असं काही म्हणून नाही. हे असंच आहे. काय आहे? तू नीट बोला. ती हिला मला- काढलं मी नाटकातनं. काढलं म्हणजे? ही मला नको माझ्या नाटकात. मला ही नकोय नाटक. हा, मला पण नाही थांबायचं याच्या नाटकात. 2 दिवसांवर शुभारंभाचा प्रयोग आला ना, बघूया ना कुठल्या बाईला उभं करतो ना माझ्या जागी. दगडाला मला उभं करीन. बघायचंय. दगडाला उभं करीन. दादा इतकं डेंजर नका बोलू. इतकं डेंजर नका बोलू. ओमकार, मूर्ख आहे रे ही. नाटकाचं नाव काय आहे? हिमालयाची माऊली. हा. ही जर माऊली निघून गेली तर नाटकाचं नाव काय आहे? हिमालयाची. ऍक्ट्रेस निघून गेली म्हणून नाटकाचं नाव बदलेल का रमेश? दुसरी ऍक्ट्रेस येईल ना त्याच्या जागी. गप्प बस ना जरा. गप्प बस. गेट आउट. चालती हो काय? तू नका टाकू सांगू नको मला. ना मला एवढं. ठीक आहे ना बघूया ना आपण यार. बघिये मला करू नको, कळलं ना? समजवायचं ना तिला समजाव, मला नको समजावूस. मला सांगतोय पाटील काय आहे? काय आहे हे पाटील? मला सांगा ना काय आहे हे? मी काय सांगू सर. सर तुम्ही ना ते बालाशी उपटू नका. काय तुमचं टक्कल पडून चाललंय. तुमच्यासारख्या नटांमुळे माझं टक्कल पडतंय, कळलं ना पाटील? सर मी काय केलं, मी थोडी सुट्टी मागितली सर. तालमीच्या हॉलच्या बाहेर उघडायच्या पहिले मी पायरीवर बसलेला असतो सर. राज्यनाट्याचे संस्कार आहे आपल्यावर, असं तसं साधी गोष्ट नाही आपली. कळलं मला पाटील. नाही आमची प्रोसेसच वेगळी. 3 महिने प्रॅक्टिस, 1 प्रयोग, वर्षभर चर्चा. या स्कूल मधून आलो आपण.
स्कूल मधून आलोय आपण माझ्याशी नका ऍटिट्यूड खरं सर देव मानतो आम्ही असं काय नका करतो पाया पडू अरे यार. तुम्हाला बोललोय का ज्यांना बोलायचंय त्यांना कळलंय ज्यांना कळलं असेल तर निघून जा माझ्या रिहर्सल नाही ऐक ना आपण थोडं ऍडजस्ट करू अरे ऍडजस्ट काय यार ऍडजस्ट आणि मी केलं असतं मंदार मी ऍडजस्ट केलं असं हा कसा बोलतो यार त्या रिस्पेक्ट नाही हा बोलला असता ना नीट मी 2 दिवसाचं शूटिंग ऍडजस्ट केलं असतं मी थांबले असते हा डायरेक्ट काय तोंडावर बोलतो तुला काढलं रिप्लेस तोंडावर काय बोलतो हा अरे 5-6 दौरे दौरे हा दौऱ्यांच्या मागे लागा नाटकाच्या मागे लागू नका दौरे करा मज्जा करा फक्त नाटकाच्या नावाखाली काय मज्जा काय मज्जा म्हणजे प्रॉब्लेम काय तुला हिला प्रॉब्लेम नाही हिच्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही दौऱ्याला पण प्रॉब्लेम नाही हा? प्रयोग करतो ना आम्ही नीट एक मिनिट प्रयोग करतो ना नीट प्रयोगाच्या नंतर आमची लाईफ आहे यार आम्ही काय पण करू काही करू आम्ही. माझ्या तोंडाला लागू नकोस तोंडा लागत नाही मला मला नवीन मुलगी आणून चढतोय मग द्या आत्ता मला नवीन मुलगी आणून द्या हिला काढलाय मी पोरगी पाहिजे असेल तर मी सुचवू का बा सुचवा ना मग तेच विचारलं ना मी ए पा आपल्या 3ऱ्या मजल्यावर एक पोरगी राहते शिनी नाव आहे तिचं या हॉलच्या 3ऱ्या मधलं हा सर या हॉलच्या 3ऱ्या मध्ये शिनी नाव आहे तिचं एवढं कनेक्शन आहे तुमचं हा रिळ करते सर ती रिळ 394 के फॉलोअर आहे तिचे के मध्ये फॉलोअर आहे के मध्ये सर 300 बस झाला आपल्याला तीच पाहिजे रिळ करते बोलो का, सर? अरे बोलवा लगेच बोलवा हाऊसफुल प्रयोग के फॉलोअर्स हाऊसफुल प्रयोग ती नेहमी म्हणत होती सर मला नाटकात काम करायचं आज करणार ते फोन नक्की? नक्की फोन करा हो हा, हा. फोन करा पटकन फोन करा हॅलो हा शिनी काय करते फोन लाव. काय आले उद्या मारते तिकडे तुला नाटकात काम करणं होतं ना बेबी हा, त्यासाठी फोन आहे हा नाटकाच बोलतोय सर नाटकात काम करते का हा मग फटक्यात दना म्हणजे बिलकुल एकदम जोरामध्ये तू खाली उतर जिन्यानं हो आणि ये आता एकदम नाटक आलं इकडे जोरामध्ये हा कर हो हा ये येते येते ना चला चांगलंय येते नवीन ऍक्ट्रेस येते रमेश या पाटलाला जोराची ऍक्टिंग आलं बघ. एक मिनिट मॅडम मी काही केलं नाही दिग्दर्शक पाटील देवस्थ आपला माहिती आहे, विषय पाटील नाही. त्यांना- संस्कार चांगले आहेत आमचे जे ऍक्टर्स नाहीयेत आपल्या नाटकात त्यांच्याशी बोलू नका ते निघ ग. निघ तू का मी निघतेच आहे तू प्रोड्युसर नाहीस तू डिरेक्टर आहे तू नको बोलू माझ्याशी प्रोड्युसर हकलेल मी जाईल ए डिरेक्टर हकलतो का सांगा ह्याला नाही ओंकार भाऊ तुम्ही बरोबर बोलताय मी अनेक नाट्य संस्थांचे ना विवाह मंडळ झालेले बायले काय बोलताय काय बोलता म्हणजे अरे राज्य नाट्यले पहिल्याच वर्षी हिरो हिरोईनचा रोल करणारं कपल 5 वर्षानंतर नाटकात स्वतःच्या पोरांना आणतं काय बोलताय मग अनुभव आहे आपल्याला ठीक आहे हो ठीक आहे, राज्य ठीक नाट्य आहे. म्हणजे साधी गोष्ट नाही ना सर काहीतरी अनुभव म्हणजे अरे ए! ये शिनी ये इकडे सर ओंकार भाऊ. ते नंतर कर इकडे पहिले हे दिग्दर्शक आहेत ओंकार हाय, हाय. अरे बापरे दिग्दर्शकाला आदर सर राज्य नाट्याचे संस्कार आहे सर हा. पायरीवर तेच शिकवतो मी तिला राहू दे. हा आणि हा रमेश दादा आहे हा ठीक आहे आणि हा काय नव्हतं मंदारे हा हॅलो ए, आणि रसिका मॅडम आहेत त्यांना पण नमस्कार कर हा, लांबून. मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा वा सर ही शिनी आणि रोल आता तुम्ही बोला बुवा काय ते कुठे होती ही पाटील अगं कुठे होतीस तू सर हा, ये. टॅलेंट आहे सर Yes. टॅलेंट सर राजनाट्याच्या सेटिंग मध्ये अरे आता बस इतकी काय practice आहे, सर हिला डन करून टाकूया आपण काय सर डन 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 काय डन तिला अभिनय येतो काय ते बघितलं पाहिजे ना आधी तिच्या समोरच बोलशील मूर्ख माणसा इथे शिनी इकडे ये बेटा इकडे हिला ये. अभिनयाचं काय हिला येत होता अभिनय नीट हिला अभिनय येत होता ओंक्या नीट बोल नीट बोल काय तू नाटकाचं नाव काय बोलायचीस हेमल्याची माऊली हेमल्याची हिला हिमालय पर्यंत आणायला मला हिमालयावर चढावं लागलं ओय, बाई मागं. हिच्याकडे बघून फक्त सह्याद्री चढावं लागेल असं वाटतंय काय पाटील नाही त्याची मी करत नाही सर अरे मेहनती पोरगी आहे ती आणि टवका पण ओय. म्हणजे आवाका मोठा दिसतोय तिच्या वाचनाचा सौंदर्यावर येस येस बरं, सर याला आवरा एका पोपटी त्यानं लाळ बंद करीन त्याची मी. हो. कायमची पाटील पण तुमच्यामुळे आपल्याला लीड ऍक्ट्रेस मिळाली आहे सर आता काय पेढे खाऊ घाल अरे चला रसिका तू गेलीस तरी चालेल धन्यवाद कळावे लोभ असावा मी निघतेच आहे निघा. मला इंटरेस्टच नाहीये मी शेवटचं सांगते फक्त आमच्या दोघांचं काही नव्हतं आमची फ्रेंडशिप होती डीप चला ठीक आहे तेवढंच होतं फक्त बाकी काहीच हा, निघ. नव्हतं आणि तुझ्यासारख्या डिरेक्टर बरोबर तर कामच करायचं नकोच करू मी घाणेरडा डिरेक्टर जा मला इंटरेस्टच नाही ए जागा आहे मी ए जागा आहे. मनापासून मेहनत केली होती ए, जा- 3 महिने तिकडे जा. तालमी केल्या पण तिकडे ठीक आहे एवढ्यावरनं मला जर हकलत असेल ना तर मग ए जागा बाई माझ्याकडे वेळ नाहीये चल जा तू निघ मला नको हकलवू मला प्रोड्युसर हकलवेल पण मला वाटतं म्हणून मी आता जाते हो ए मंदार तू पण जातोयस का तू थांबणार आहेस मी थांबतोय मी मंदार चल ना
आपण थोडं ऍडजस्ट करूया बाहेर नाही मिळत. चला 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 ऍडजस्ट तुम्हाला नाही चला चला या 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 ओ तू काय काय केलंयस बाळा मला सांग जरा काय काय केलंयस त्याच्या आधी मी आजपर्यंत काय काय केलंय सर 10वी केली आहे 12वी केली आहे लॉकडाऊन मध्ये घरात जिलेबी पण केली आहे आणि मी लायरीला करते सर मी रील स्टार आहे ना मी दिवसाला 30-40 रील करत असते तुम्ही बघितलं असेल मी खूप फेमस आहे माझ्या रीलला 1.5 मिलियन वगैरे व्ह्यू असतात माझे सगळे केलेत बरं का मी हे काचा बदाम पण केलंय आणि ते बादल बरसा बिजली ते पण केलेलं आहे मी आणि ते नवीन काही आहे का नवीन? हा हे मला पण केलंय आणि आता मी कालच केलंय ते तुम्ही ओळखून दाखवा हा. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. चोरच आहे हे. चोरच आहे का? चोरच मस्त आहे, केलंय. मस्त. चोरच पण रील केलंय मी कसं वाटलं सर मला वाटतं मी थांबते मी थांबायला पाहिजे. बाळा ए बाळा बाळा तुझ्या आवाजाला बाळा बाळा काय करता तुम्ही श्रीधर ढाबा नाव आहे माझं ठीक आहे बाळा तुझं हे कुठे आवाजाचा काय प्रॉब्लेम झालाय का सर्दी झाली आहे खोकला झालाय काय झालंय नाही असंच आहे माझा आवाज माझा ओरिजिनल आवाज असा आहे सर तिचा ओरिजिनल आवाजच असा आहे पाटील हो सर माझ्या आवाजावरती कॉलेजमध्ये केवढी बर्फ फिरा होती माहिती आहे तुम्हाला तुम्हाला नक्की असं वाटतंय की तुमच्या आवाजावर फिदा आहेत? ढाबा 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 ऐक ना तुझा आवाज खूप गोड आहे माहितीये का तुला किती गोड आहे तुझा आवाज Thank you. आणि हे डिरेक्टर आहेत ना ओंकार त्यांना तुझ्यासारखीच अभिनेत्री हवी होती तुला घेऊन ना ते एक छान संगीत नाटक करतील आणि त्यात तू पद म्हणजे काय गाशील माहितीये गाईल ती म्युझिकल करेन मी तिला घेऊन कळलं ना हो, कर ना. लंडनला प्रयोग करेन मी तिच्या लावा. गप्पा बसा करणार ती लंडनला जायचंय आपल्याला हा मस्त आहे. जायचंय लंडनला घेऊन जा ऐक शिन्नी ढाबा सर तुम्ही शिनी म्हणा घाबरू नको सांग तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही घाबरलेले वाटताय खरं. मारेन पाटील प्लीज नाही प्लीज अंत पाहू नका नाही सर हं? शिन्नी द ढाबा आपल्याकडे ना वेळेचं खूप बंधन आहे राणी वेळ खूप कमी हा मग आपण छोटं करूया आपण 15 सेकंदाचंच करूया नाही तर 5 सेकंदाचंच करूया असं मार बघू असं मार स्वतः मार जोरात मार गुड आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणजे तसं नाही बसवायला वेळ कमी आहे नाटक बसवायला राणी असं आहे का हा, तसं आहे मग माझे जे रेडी आहेत ना आयटम जे रेडी आहेत ना ते आपण करू शकतो हा, माझे रीलचे डान्स खूप रेडी आहेत अरे असं पाहिजेच आहे, हे टॅलेंट नाटकात पाहिजे करू नका तू करा शिनी कुठून करू बा हा ते लावा ते माझं हा मी reel. करतो पण तू कुठं नाचणार आहे बा सर तुम्ही इकडे या तुम्ही लय मध्ये मध्ये येता राव. इथे मध्ये ना हा, इथं ये, इथं हा, ये. मस्त. हा. सर बघा बरं का जबरदस्त एक नंबर हा चल रेडी हा बस बस झालं हा मस्त ग हो. नवाल असली खूपच भारी हे करूया आपण नाटक नाही हे नाही करू शकत आपण नाटकात हा का तू आहेस ना नाटकात श्रमेश समाज सुधारकांवर नाटक आहे ना आपलं तू काय करत असणार दान देत असणार गरीबाला तेव्हा ते कोणाला बघतायत दान देणाऱ्याकडे का हिच्याकडे बघतायत काय आपण कंटेंट मांडणार आहोत ऑडियन्स काय घेऊन जाणार आहे यातनं जेवता जेवता डान्स बघू शकतो ना तुला पण काढेन मी तुलाही काढेन मी जेवता डान्स ऐक ना राणी हे शिनेचा ढाबा. हा सॉरी माफ कर हा ते जे काय ढाबा आहेस तू आपल्याला हे करता येणार नाहीये कळलं का नाही. हा, तुला वाक्य पटापट हे करता येतात ना उचलता येतात काय? पाठांतर. पाठांतर पाठांतर माझं आणि खूप मुळात कसं आहे ना आपल्याला कारण वाचिक आहे ना सगळं इथे राणी म्हणून हा? वाचिक आहे वाचिक हवं आहे आपल्याला हा? वाचिक नाही आहे माझ्याकडे चबी चिक आहे चालतील का डाएट सोडलंय त्याच्यामुळे ते आता नाही ते चालेल ना चालेल ए चबीचिक चालेल आपल्या नाटकाचं नाव काय माहिती का तुला हिमालयाची माऊली आता ना सर ते बदलून हिमालयाची लवली ढाबा असं वगैरे करतील ना कॉमेडी काय? नाटक करू आपण काढ रे हिला काढ रे. आपण कॉमेडी नाटक करू आणि सर ना तुला त्या कॉमेडी नाटकात तुला नटी म्हणून घेती ना ते सेम माझी मिमिक्री मारली आता Same केली ना? सेम केली थँक्यू हा मंदार ही मिमिक्री बरी जमते तुला म्हणजे जॉर्जची जमली नव्हती एवढा होता बरोबर बोलले शूटिंग गरज नाही तुमची मला कळलं ना गरज नाही तुमची चिडवता बिचारीला चिडवता ए ऐक ग
तुझं पाठांतर आहे हा माझं पाठवत एकदम होतं ना solid. तुला? एकदम solid पटापट आहे. येतं ना तुला? म्हणजे मी असं रील करताना दुसऱ्या मिनिटाला माझ्या ओठात गाणं घुसतं चढतं माझ्या ओठावरती गाणं गाणं नाही. हे पहिल्या टेक मध्ये माझं लिपसिंग ओके असतं एकदम Good. ऐकलं ना गाणं मी ओठ वळवळतात माझी सिम वळवळ ऐक आपल्याला वाक्य करायची आहेत आता गाणं. वाक्य पण ओठावर चढतील माझ्या मोठी मोठी वाक्य चढवून घेईन मी ओठावर हा चढव वाक्य चढव ओठावर चढव घे स्क्रिप्ट वाच घे स्क्रिप्ट वाच भागीरथी जे लिहिलेलं असेल ना ते वाच ओके भागीरथी 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 ऐक ए बाई भागीरथी नुसतं वाचू नको भागीरथीच्या पुढे 2 टिंब आहेत त्याच्या पुढे जे वाक्य आहे ना ते वाच जनरली मराठी भाषा अशी वाचली जाते अशी नाही वाचली जात अशी आपण पाढे वाचतो ते आधीचे डायलॉग घ्या सगळ्यांनी चला घ्या म्हणजे पोझिशन घ्यायची कशाला पोझिशन घेताय वाच स्क्रिप्ट आहे तिच्या हातात नाही तो feel- आहे तिकडनं वाक्य घ्या पोझिशन घेताय फील नाही येत ना सर फील भागीरथी वाचायचं आहे. थांबा त्यांचं वाक्य आहे हा इथे या बोला माझं चुकलंय दीन जनांना अज्ञानाच्या अरण्यातून ज्ञानाच्या सागरात नेत असताना अंगणातली तुळस का मला दिसली नाही. दादा असं बोलू नकोस तू जे काय केलंस ते योग्य केलंस. खरंय दादा खरंय. तू जर फक्त घरात थांबला असतास तर फक्त घरच्यांना आनंद मिळाला असता. तू घराच्या बाहेर पडलास म्हणून अनंत पिढ्यांना आनंद मिळालाय दादा. खूप केलास रे अभिनय तुझा आहे वाच तुझा आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जरी विसरले असले तरी मी कधीच विसरणार नाही. गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र. अजून जर असे व्हिडिओज पाहिजे असतील तर फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट मारा झाली माझी रील सर पुढची रील तुम्ही करा. कसं वाटलं? कुठे राहतेस तू बाळा इथे वरती राहते कशी जातेस जिन्याने. जा मग झालं माझं नाटक बसलं बसवलं नाटक बसवलं माझं बसवलं. थँक्यू. परत नाटक बसवायचं असेल तर मला बोलवा. अबे तुला दावत दिन ना. तरी मला पहिल्यापासून असं वाटत होतं श्रमेश की रसिकाच करेक्ट आहे या ह्याच्यासाठी. कोण रसिकाच करेक्ट आहे असं मला वाटत होतं ह्या रोलसाठी. रसिका करणार काही म्हणालस का? म्हटलं रसिका ऐकायला येत नाही अरे. करना गे करना नाटक 2 दिवसावर आलंय का नाटक करना प्लीज करना. आणि हे 2 दिवसांचं शूटिंग करतो ऍडजस्ट करतो दौरा हा, लाव तू दौरा लाव नाटकाचा फक्त नाटकाचा दौरा लावून टाक तू बाकी काही करू नकोस. करा काय ते करायचंय ते करा. तालमी एक होत नाहीये. वा खूप छान परफॉर्म केलं आणि अगदी खरी नाटकाची तालीम वाटली. मस्तच. प्रसादा. सचिन मोटे आणि अमोल पाटलांसाठी फार मनापासून टाळ्या. म्हणजे मनोरंजनासाठी नाही, एक अत्यंत महत्त्वाचा संदेश या स्किटमधून त्यांनी मांडला आणि जो अत्यंत गरजेचा आहे. प्रिया लाजवाब केलंस तू, लाजवाब. म्हणजे इतक्या उत्कृष्ट अभिनेत्रींनी इतकी मथड मुलगी साकारावी. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. बाकी सगळे पण फॅन्टॅस्टिक. हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता की रील्स करून ज्यांना असं वाटायला लागलं की आपण ॲक्टर्स आहोत, ॲक्ट्रेसेस आहोत, हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. आणि ज्यांच्या रील्सला काय 1000K आणि मिलियन्स आणि बिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत आणि फॉलोअर्स आहेत, त्यांचं नाटक बघायला 10 माणसं पण येत नाहीत. ही फॅक्ट आहे. त्यामुळे जर असं कोणाला वाटत की आपण रील करून स्टार होऊ शकतो तर हा खूप मोठा भ्रम आहे, खूप मोठा गैरसमज आहे. रील्स म्हणजे ॲक्टिंग नाही, अजिबात नाही. आणि हा इतका महत्त्वाचा विषय इतक्या लाईटर वेनी तुम्ही मांडलात, जो पोचणं फार गरजेचं होतं. ज्यांना कळायचं, ज्यांना शिकायचं यातून ते शिकतील, नाही त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आपण आपलं काम केलं. पुन्हा एकदा अमोल पाटील आणि सचिन मोट्यांसाठी टाळ्या. मजा आली. आणि याचबरोबर
आजच्या भागात इथेच तुमचा निरोप घेतो आहोत. भेटूया पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.